नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर Google पे, फोनपे, पेटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण आता UPIद्वारे फक्त पेमेंट किंवा पैसे ट्रान्सफरच नाही तर आता गोल्ड लोन आणि FD मधून पैसे सुद्धा काढता येणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण UPIचा हा नवीन निर्णय नेमका काय आहे किंवा यामध्ये FD मधून पैसे कसे काढता येणार आहेत, गोल्ड लोन आणि बिझनेस लोनसाठी UPIचा कसा वापरता येईल, कोणत्या ॲप्समधून ही सुविधा मिळणार आहेत किंवा कोणत्या बँकेमध्ये ही सुविधा मिळणार आहे, या नियमामुळे आपल्याला काय फायदा होणार आहेत आणि कोणती खबरदारी आपल्याला घ्यायला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर मित्रांनो, याआधी आपण UPIचा वापर P2P आणि P2M मनी ट्रान्सफरसाठी करत होतो, म्हणजेच मित्राला पैसे पाठवणे, दुकानात पेमेंट करणे यासाठी UPI वापरला जात होता। मात्र आता NPCIने 2024च्या अखेरीस आणि 2025च्या सुरुवातीस काही महत्त्वाचे बदल आणले आहेत, जेणेकरून तुम्ही केवळ पैसे ट्रान्सफर नाही तर तुमचा FDवरचे पैसे तुम्ही काढू शकता आणि गोल्ड लोन घेण्याची प्रक्रिया देखील तुम्ही ऑनलाईन करू शकता। तर सर्वप्रथम आपण हा नवीन नियम काय आहे ते बघणार आहोत। तर पहिला आहे FD विथड्रॉल UPI। जर तुमचं एखाद्या बँकेत फिक्स डिपॉझिट आहे तर त्या FD मधून तुम्ही UPI ॲपच्या मदतीने तुम्ही पैसे काढू शकता। उदाहरण द्यायचे झाले तर फोनपे, जीपे, पेटीएमवर विथड्रॉल फ्रॉम FD पर्याय येणार आहेत। दुसरा आहे गोल्ड लोन UPI। तुम्ही जर कोणत्याही बँकेत सोनं ठेवून गोल्ड लोन घेतलं असेल तर त्या लोनचं EMI भरणं आणि तपशील पाहणं हे सर्व काही आता UPIवरून होणार आहेत। तिसरा आहे बिझनेस लोनचे व्यवहार UPIवरून। स्मॉल बिझनेस लोनचे व्यवहार आता QR कोड स्कॅन करून किंवा UPIद्वारे करता येणार आहेत। हे सगळं व्यवहार NPCIच्या मंजुरीनेच होणार असून त्यात पूर्णपणे KYC अनिवार्य आहे, त्यासाठी KYC करणं खूप गरजेचं आहे। आता कोणत्या बँका सहभागी आहेत तर सर्व बँका सध्या या नवीन सुविधेसाठी पात्र नाहीत। सुरुवातीला काही पब्लिक सेक्टर बँक्स किंवा प्रायव्हेट बँक यात सहभागी आहेत। तर कोणती आहे तर पहिली आहे SBI, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक। पुढील महिन्यामध्ये इतर बँकाही यात सामील होणार आहेत। NPCIने हे प्लॅन केले आहे की 2025 अखेरपर्यंत सर्व प्रमुख बँका ही सेवा देणार आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे UPI ॲप आणि बँकेचे KYC अपडेट असेल तरच FD मधून पैसे काढणे शक्य आहे। आता ग्राहकांना कसा फायदा होणार आहे तर पहिला आहे वेळ आणि कागदपत्रांची बचत होणार आहे। तुम्ही FDवरून पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही। गोल्ड लोनसाठी शाखेत चक्रा मारण्याची गरज लागणार नाही। आता दुसरा आहे 24 तास आठवड्याचे 7ही दिवस सेवा उपलब्ध असणार आहे। त्याच्यामध्ये कधीही कुठेही पैसे काढता येणार आहेत। तिसरा आहे सेफ आणि सिक्युअर प्रणाली आहे। UPIद्वारे व्यवहार हे OTP बायोमेट्रिक किंवा UPI पिनवर आधारित असणार आहेत। त्याच्यानंतर काही तोटे आहेत। तर पहिला आहे जर चुकीचा UPI ID दिला तर रक्कम चुकीच्या खात्यात जाऊ शकते। दुसरा आहे इंटरनेट किंवा ॲप बंद असेल तर व्यवहार अडकू शकतो। तिसरा आहे सायबर फ्रॉडचा धोका वाढतो, त्यामुळे काळजी घ्या। आणि चौथा आहे काही बँका अजून ही सेवा देत नाहीत, म्हणून आधी खात्री करा। हे आहेत तोटे। आता यामागचे उद्दिष्ट काय आहेत तर भारतात जास्तीत जास्त लोकांना डिजिटल पेमेंटमध्ये आणायचे आहे। दुसरा आहे डिजिटल इंडिया मोहीम अंतर्गत UPI सुविधेला आणखी मजबूत करणे। तिसरा आहे बँकिंग सेवा सुलभ करणे आणि चौथा आहे ग्रामीण आणि निमशहरी भागापर्यंत सोपी लोन व फिक्स डिपॉझिट सेवा देणं। आता यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे तर हे व्यवहार करण्यासाठी तुमचं UPI KYC पूर्ण झालेलं पाहिजे। दुसरं आहे UPI पिन सुरक्षित ठेवावं, कारण आता लोनचे पैसेसुद्धा याच मार्फत येणार आहेत। तिसरं आहे कोणतीही लिंक किंवा स्कॅम कॉलवर
क्लिक करून OTP किंवा UPI पिन देऊ नका. आणि चौथा आहे, UPIद्वारे आलेले पैसे लगेच खात्यात क्रेडिट झाले का हे तपासा. तर मित्रांनो, UPIद्वारे गोल्ड लोन व FDचे पैसे काढण्याची ही सुविधा एक मोठी सुधारणा आहे. यामुळे सामान्य नागरिकांना डिजिटल व्यवहार अधिक सहजतेने करता येतील. फक्त काळजीपूर्वक वापरा. तुमचा UPI पिन आणि खात्याची माहिती कुणालाही देऊ नका. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी अवनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.